सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। हाँ या हेलो बोला की
हमारा कॅमेरा पण बोलवा नाथ साहेबाचं तिचा गराडे गणातले फॉर्म भरताय. मिसेस सुप्रिया रावडे यांच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरताय. तुम्हाला काय विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून जे विजन आहे ते तुमच्या गावामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये आता चालू आहे? विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून गराडे गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना सुप्रिया विजय रावडेंनी 14 कोटी रुपयाची वाड्या वस्त्यावरची रस्ते, घरकुलं, विविध विकास कामं कॉन्क्रिटीकरण केलं. इथून पुढं आमचं विजन असं असेल, आमचं गराडे गाव 12 वाड्या 3 ग्रामपंचायत खूप मोठं आहे. आमच्या गराडे गावासाठी 20 बेडचं हॉस्पिटल करण्याची तयारी आम्ही दर्शवली आहे. आणि आमच्या गराडे गावामध्ये पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे. ज्या गुंजवणीचे विस्तार लाईन जी सोमरडीला येते, तिकरा नदी, चौगमस्थान व माझी बिवरी पटरवाडी तिथं पाणी सोडण्याचं नियोजन आहे आमचं असं. अच्छा, आज तुम्ही किती वाजता फॉर्म भरणार आहात? आता आम्ही 1 वाजता फॉर्म भरणार आहे. जिल्हा परिषदेचे जे तुमच्या बरोबरचे सहकारी आहेत त्यांचं फॉर्म कधी भरताय? आमचे जिल्हा परिषद सहकारी ज्योतिताई झेंडे यांचा उद्या 9 वाजता फॉर्म भरणार आहे. एबी फॉर्म तुम्हाला मिळतोय ना? हे बी फॉर्म मिळतोय आम्हाला. ओके, आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. लेडीज घ्या. नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण नवखंडनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गराडे गावामध्ये आहोत. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती पुरंदर तसेच जिल्हा परिषद पुणे यांच्या निवडणुका 5 तारखेला होणार असून कुठेतरी सर्वच पक्षांनी एक राजकीय लढाई टाकलेली आहे. पुरंदर तालुक्यामध्ये पक्षाची बलाबली बघता भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना यांची युती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही पार्टी एकत्र येऊन ही लढाई चाललेली आहे. आपल्याबरोबर गराडे गणाच्या ज्या इच्छुक उमेदवार आहेत काही विशाल रावडे आपल्याबरोबर आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही ज्या निवडणुकीला तुम्ही पुढे चाललाय, कुठल्या पद्धतीने तुमचं विजन तुमच्या गराडे पंचक्रोशीसाठी असणार आहे? जय महाराष्ट्र. पश्चिम भागाचा विकास करेलच आणि गराडे गावचाही विकास करेल. आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पुरंदरचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. जसं की बापूंचं एक ब्रीद वाक्य आहे, मी सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी लढणार. तसंच मी ही सेवेसाठी तत्पर राहील, यात शंका नाही. हो. अच्छा, जे बापूंच्या माध्यमातून तुमच्या या गराडे पंचकृषीमध्ये तुमच्या गणामध्ये किती रुपयाचा निधी आलाय आणि त्याची कुठल्या प्रकारची कामं झालेली आहे? विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य असताना 14 ते 15 कोटीची विकास कामं, रस्ते, घरकुल सर्व विकास कामे विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून झाली. अंतर्गत रस्ते असतील, साखर पूल असतील किंवा जलसंधारण घरकुल आहे, अंतर्गत रस्ते, सिमेंट कॉन्क्रीट, विविध मंदिरांची विकास कामे बापूंच्या माध्यमातून आम्ही पश्चिम भागात खूप कामे केली. तुम्ही आज फॉर्म भरणार आहात, तुम्ही येथील मतदारांना तसेच तुमच्या बरोबरच्या ज्या दुसऱ्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत ज्योतिताई झेंडे आणि सुप्रियाताई यांच्या बाबतीत मतदारांना तुम्ही काय आवाहन करता? मी मतदारांना एकच आवाहन करू शकतो की विजय बापू शिवतारे आपले विद्यमान आमदार आहेत.
त्यांच्या माध्यमातून एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून आपण पश्चिम भागाचा पाण्याचा घरकुलाचा आता आपल्याकडे नवीन पुणे नवीन IT पार्क येते, त्यामुळे आपल्या पश्चिम भागाला पाण्याची खूप गरज आहे. तर विजयबापू शिवतारेंच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि मतदार राजांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. ज्योतिताई झेंडे आणि सुप्रियाताई रावडे यांना प्रचंड बहुमताने विजय करावे. आपल्या बरोबर या विभागाच्या गणाच्या इच्छुक उमेदवार आज फॉर्म भरायला चाललेले आहेत. सुप्रियाताई रावडे नक्कीच एक होतकरू आणि एक एज्युकेटेड नेतृत्व आहे आणि याचा फायदा या पंचकृषीला होईल यात शंकाच नाही. बघूया 5 तारखेला जे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये मतदार राजा काय करतोय आणि सुप्रियाताई आणि विशालदादा रावडे काय करतायत ते नक्कीच दिसून येणार आहे. विजय बापूंचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलंच आहे. आमच्या चॅनलतर्फे या दोघांस शुभेच्छा. धन्यवाद.